सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची अवस्था गड गेला पण सिंह आला अशी झाली आहे। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा अटीतटीच्या लढतीत अखेर विजय झालाय। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील अटीतटीच्या लढतीत क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे 238 मतांनी विजयी झाले। भाजपच्या लाटेमध्ये शहरातील काँग्रेस पक्ष भुईसपाट झालेला असताना शेवटच्या टप्प्यातील मतमोजणीत चेतन नरोटे यांनी विजय मिळवत काँग्रेसचं अस्तित्व राखलं आहे। दरम्यान संपूर्ण सोलापूर शहरावर एकेकाळी वर्चस्व गाजवलेल्या काँग्रेसला अवघ्या 2 प्रभागांमध्ये फक्त 2 जागांवर विजय मिळवता आल्यानं पक्षाची मोठी दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळालं। एकेकाळचा काँग्रेसचा गड पूर्णपणे ढासळला असून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या विजयामुळं गड गेला पण सिंह आला असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीसोबत राहून निवडणूक लढवली होती। काँग्रेसनं 54 जागांवर निवडणूक लढवली होती। त्यातील 48 जागांवर काँग्रेसनं हाताच्या चिन्हावर उमेदवार उतरवले होते, तर 6 अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्यात आलं होतं। या 48 पैकी केवळ 2 जागांवर काँग्रेसला यश आलं। प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख हे मातब्बर नेते निवडणूक लढवत होते। त्यांच्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रचार केला होता। मात्र विनोद भोसले यांच्यासारखा चेहरा ऐनवेळी भाजपमध्ये गेल्यानं तर केंद्रापासून राज्यात सत्ता असलेल्या भाजपनं नरोटे यांना घेरलं होतं। चेतन नरोटे यांच्या पराभवासाठी भाजपकडून व्यूहरचना आखण्यात आली होती। भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लावत चेतन नरोटे यांनी अखेर 238 मतांनी प्रभाग क्रमांक 15 मधून विजय मिळवला। प्रभाग क्रमांक 15ची मतमोजणी दुपारी उशिरा सुरू केल्यानं निकालही उशिरा लागला। मात्र चेतन नरोटे यांच्या निकालाची संपूर्ण शहरात उत्सुकता लागून होती। चेतन नरोटे हे प्रभाग क्रमांक 15 मधून तर त्यांच्या जोडीला काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 16 मधून नरसिंह आसादे हे विजयी झाले। अगदी सोलापूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून सन 2017 पर्यंत महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर विजय मिळवता आला। त्यामुळं पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं पाहायला मिळालं। या दोघांमुळं काँग्रेसचं अस्तित्व राखलं गेलं असलं तरी भविष्यातील शहरातील पक्षाची वाटचाल धोक्यात आल्याचं मानलं जात आहे। पराभवाच्या या धक्क्यातून सावरण्याची मोठी जबाबदारी शहराध्यक्ष तथा विजयी उमेदवार चेतन नरोटे यांच्यावरच असणार आहे।